प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी आले आहे कर्जतच्या पाइनवूड रिसॉर्ट मध्ये। कर्जत पर्यंत आम्ही ट्रेननी आलो आणि कर्जत स्टेशनच्या बाहेरच रिक्षा स्टँड आहे, जिथून खूप इझिली तुम्हाला पाइनवूड रिसॉर्ट करता रिक्षा मिळतील। स्टेशन पासून अगदी 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावरती हे रिसॉर्ट लोकेटेड आहे। साधारण 11:30-12 ला आम्ही रूम मध्ये चेक इन केलं। पाइनवूड रिसॉर्टची पूर्ण टूर आणि ह्या रिसॉर्टची पूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला सुद्धा समजेल। आता वाजले आहे दुपारचे 1:30 आणि आम्ही आलोय जेवायला। वेज मध्ये इथे आहे सॅलेड, ही आहे बटाटा शिमला मिरची, वेज क्रिस्पी, पापड, वेज कोल्हापुरी, गुलाबजाम आणि जीरा राईस आणि दाल फ्राय, आणि इथे बटर रोटी आहे आणि नॉनव्हेज मध्ये चिकन आहे। कसं आहे जेवण? आता मी जेवायला बसलेलो तेव्हा मला इथे समोर फणसाचं हे झाड दिसलं आणि ह्या झाडाला केवढे मोठे फणस लागलेत। जेवण झाल्यावर रूम वरती आम्ही परत थोडा वेळ आराम केला आणि मग गेलो स्विमिंग पूल मध्ये। ऑफिसचा 40-50 लोकांचा ग्रुप इकडे आलेला, त्यामुळे खूप गर्दी इकडे होती। थोड्या वेळाने ही लोक चेकआउट करणार होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की एका कोपऱ्यात जाऊन थोड्या वेळ अशीच मजा मस्ती करूया। आणि आदित्य पण अजून यायचा होता, त्यामुळे इथे सुप्रिया आणि आईची मस्ती सुरू झालेली। आता आम्ही सगळे पूल मधून बाहेर आलोय, पण स्नॅक्स करता आत जायला अलाउड नाही, कारण आम्ही सगळे ओले आहोत। आले ओले आले। ऋतुराज फक्त एकटा आत गेलाय स्नॅक्स आणायला। ऋतुराज, वडापाव स्नॅक्स मध्ये आहे वडापाव। नाही, एक एकच आहे, 5 आहेत टोटल। गार झालाय थोडा चहा, चांगला आहे। स्विमिंग पूल मध्ये खूप मजा मस्ती केल्यावर आम्ही रूम मध्ये आलो, फ्रेश झालो, थोड्या वेळ आराम केला आणि बाहेर खूप वेगवेगळ्या आउटडोर ऍक्टिव्हिटीज होत्या। बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, फुटबॉल, टेबल टेनिस, त्यानंतर कॅरम बोर्ड होता, लुडो आणि असे बरेच खेळ होते, त्यामुळे आम्ही बाहेर मजा मस्ती केली। आम्हाला बॅडमिंटन खेळताना बघत आईला सुद्धा इच्छा झाली आमच्यासोबत बॅडमिंटन खेळायची, आणि बऱ्याच वर्षांनी तिने सुद्धा रॅकेट हातात घेतलेलं। ह्या रिसॉर्टला यायचं मेन कारण होतं की आई आमच्या मागे लागलेली की कुठेतरी जाऊया आपण, कारण जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओज बघितले असतील तर आम्ही खूप फिरलो आहे मे महिन्यापासून। सो तिने सुद्धा इकडे ही ट्रिप खूप एन्जॉय केली आणि तिला खेळताना बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला। आता स्नॅक्स मध्ये आम्ही मागवली आहे कांदा भजी आणि फ्रेंच फ्राईज, कॉफी, आणि त्यासोबत गुड डे आलाय कॉम्प्लिमेंटरी, आणि कोणीतरी खुश झालेला आहे। आता आम्ही आलोय डिनर करायला। नूडल्स, वेज मंचुरियन, रायता, कस्टर्ड, बिर्याणी आणि रोटी सब्जी वगैरे पण आहे। रात्री 12 वाजता केक कट केला आम्ही आणि माझा बर्थडे ब्रिंग इन सेलिब्रेट केला। हॅपी बर्थडे डिअर प्रीती, हॅपी बर्थडे टू यू। कॅमेराला पहिले तुझ्या ऑडियन्सला बघा। हॅपी बर्थडे टू मी।
गुड मॉर्निंग. आता झाला आहे दुसरा दिवस आणि वाजले आहेत सकाळचे 7:30. काल रात्री पाऊस पडला, संध्याकाळपासून थोडा थोडाच पडला पण पडला, त्यामुळे खूप छान मस्त क्लायमेट झालेलं आहे इथे आणि मी सनकिस्ट येतेय. कसं वाटतंय? Very nice change. What is change in my life that I see in the morning? Oh, खरंच म्हणतात ना काय बदल होणार आपल्या आयुष्यात. ते काय होणार 15 पासून हे बघ इथे काय? आलो आपण. Height. तिकडे हळू घे हो. तिकडे बसलं की उठताच येत नाही. ते दोन्ही हाताने धर आणि पायात गोळे येतात गोळे. चल जाऊया ही मंडळी कुठं आली का बघ. हा झोपाळा जरा जास्तच खाली आहे इकडला, त्यामुळे उठायला जमलं नाही आईला काल, म्हणून ती इथे बसली. हे चांगले आहे. हे बाजूला असे टायरचे झोपाळे बनवलेत, बेस्ट आउट ऑफ वेस्ट तसं. आणि बरं झालं या झोपाळ्यांना ना अशी गादी लावली नाही, तर मग हे कडक असतात ना त्यामुळे कम्फर्टेबली बसता येत नाही. पण ह्या अशा गाद्यांसारख्या लावलेल्या आहेत त्यामुळे खूप कम्फर्टेबली बसू शकता ना. पक्ष्यांचा आवाज बघ किती मस्त येतो. कोणीच नाही, आम्हीच पहिले आलोय. तर ब्रेकफास्टला काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे कट फ्रुट्स आहेत, ब्रेड बटर, ब्रेड जॅम, शिरा यायचा आहे आय थिंक. अजून शिरा आलाय शिरा. मस्त दिसतोय शिरा. ओके, मिसळ पाव. पेटेंट आहे ना मिसळ पाव, ऋतुराजची फेवरेट. पांढरे वाटाणे. आणि ह्या बाजूला जरा इंग्लिश ब्रेकफास्ट आहे. एग ऑमलेट आहे, टी, कॉफी आणि कॉर्नफ्लेक्स. लहान मुलांकरता कॉर्नफ्लेक्स विथ मिल्क. सो भरपूर ऑप्शन्स आहेत ब्रेकफास्ट करता. आता घेऊया आणि खाऊन बघूया की कसं लागतंय. मी घेतलाय जॅम ब्रेड, ब्रेड बटर, मिसळ पाव, फ्रूट आणि शिरा आणि चहा. ब्रेकफास्ट करून आम्ही छान फ्रेश झालो आणि मग निघालो घरी यायला. दुपारी आम्ही छान आराम केला आणि संध्याकाळी सगळ्यांसोबत पुन्हा एकदा माझा बर्थडे सेलिब्रेट केला. संपत्ती ऐश्वर्य येऊन दे, वैभव येऊन दे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Preeti. Happy birthday to you. फादर्स डे पण आहे ना आज. हॅपी फादर्स डे टू माय मदर. थोडासा घे तोंडात, फक्त थोडासा घे. हो सगळ्यांना भरवते असं नाही. हेच भरवते आता सगळ्यांना. हा ते बरं. ए जास्त नको त्यांना, ते खायचं परत. ती पण म्हणते हो. सगळ्यात मोठं एक तुलासाठी ठेवलाय केक. नवऱ्याला तर हा मोठा पूर्ण बनवते. केक कटिंग झाल्यावर आम्ही सगळे गेलो हॉटेलमध्ये जेवायला आणि रविवार असल्यामुळे इकडे खूप गर्दी होती, खूप वेटिंग होतं. 1.5 ते 1 तास वेटिंग करून फायनली आम्हाला आमचं टेबल मिळालं. तर अशा प्रकारे माझ्या मित्रपरिवारासोबत मी माझा बर्थडे खूप एन्जॉय केला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. हॅपी बर्थडे.